नमस्कार, डी24 तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. प्रतिभाताई परदेशी यांची धुळे जिल्ह्यात महापौरपदी निवड. आज भाजपचे आमदार अनुपभाई अग्रवाल व भाजपचे अध्यक्ष गजू अंपळकर यांच्या माध्यमातून व तसेच नाशिकचे पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून आज महापौरपदी निवड करण्यात आली. यावेळी महाजन साहेब यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, महापालिकेमध्ये इतर ठिकाणी बघा, आता नाशिकमध्ये पण बघा, आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीने आम्ही शिवसेनेला जवळ घेतलं. खरं म्हणजे आम्ही एकटे 72 जागा त्या ठिकाणी जिंकलो 120 पैकी, तरीसुद्धा आम्ही शिवसेनेला जोडून घेतलं. मला असं वाटतं की इथे एकदा पक्षामध्ये आले ते सगळे एक होत असतात. त्यामुळे इथे नवीन कोण जुना कोण हे कोणालाही कळत नाही. आपल्याकडे धुळ्यामध्ये अनेक जण उभाश्रमीचे काँग्रेसचे होते, आता तिथं अतिशय जोरात काम करतायत. त्यांच्याच खांद्यावर सगळ्या धुरा आमची या ठिकाणी नेतृत्व करतायत. त्यामुळे मला वाटतं असं काही समजण्याचं कारण नाही आणि कोणी या ठिकाणी नाराज नाही. संजय राऊत आणि संदीप देशपांडेंमध्ये नवा वाद आजपासून सुरू झालेला आहे, आपण बघतोय. आणि संदीप देशपांडेंनी पण त्याच्यावरती टीका केली की आगाग मोशी मला कुठे नेशी अशी अवस्था संजय राऊतांची झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. टीकेकडे कसं बघतो? तर आता मला वाटतं एका ठिकाणी म्हणजे मी म्हटलं होतं की एका ठिकाणी तरी महापालिका एखादी तरी 29 पैकी निवडून आणून दाखवावी. मी माझ्या कट्टावरही बोललो होतो, आपल्याकडे सगळ्यांकडे बाईट दिलं होतं. मी चॅलेंज केलं होतं की उभाठाने एक जागा फक्त महापौरपदाची एवढी बडबड करण्यापेक्षा राऊतांनी एक जागा निवडून आणून दाखवावी. एकाही ठिकाणी ते निवडून आलेले नाहीत, एकाही ठिकाणी ते महापौर झालेले नाहीत. आता मला वाटतं की आता ते आमच्या सोबत त्या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय वाईट अवस्था उभाटाची या ठिकाणी राज्यामध्ये झालेली आहे. जे सगळे बोलबच्चन, सगळं नुसती बडबड, हे सगळे भाषणामध्ये वाटेल तसं बोलणं, आमच्या नेत्यांवर वाटेल ती टोकाची टीका करणं, पण लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्या एकाही ठिकाणी महापौर या ठिकाणी त्यांचा होऊ शकलेला नाही. आता तरी मला वाटतं त्यांनी जरा हे सगळे बोलबच्चना बोल घेवडापणा हा जो सोडावा आणि उद्धवजींनी राऊतांना थोडं जर समज दिली तर मला वाटतं थोडाफार जरी झेडपीमध्ये, पण मला नाही वाटतं एखाद्या ठिकाणी तिथे पण येतील, तिथे पण येणार नाहीत, पण काही सदस्य तरी निवडून येतील. म्हणून त्यांनी ते करावं. समितीच्या धुळे जिल्ह्यामध्ये आता निवडणूक होणार, आपण आकडे काढायमध्ये एक नंबर आहे. किती जिल्हा परिषद निवडणुका सुरू होऊ द्या, तारीख लागू द्या, मी लगेच फिट आकडा काढतो.